सदाभाऊ खोत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली। त्यामुळे राष्ट्रवादीसह राष्ट्रपने सदाभाऊ खोत यांना सल्ला दिलेला आहे। हे अलीकडच्या काळामध्ये महायुतीमध्ये आले, पण आम्ही विस्थापितांचे नेते असल्यामुळं काय आमची पंगत ही जरा थोडी वेगळी आहे, त्यांची पंगत थोडी वेगळी आहे। कारण लोक म्हणतात ताकाला जायचं मोगा काल दडवायचा, आम्ही काही मोगा दडवणार नाही बाबा, आम्ही विस्थापितांच्या बाजूने आहे। अजितदादा जरा प्रस्थापितांच्या वर्गातून आलेले नेतृत्व आहे, ते मोठं नेतृत्व आहे, आम्ही विस्थापितांच्या बाजूने। राष्ट्रवादीसह राष्ट्रपने सदाभाऊ खोत यांना आता सल्ला दिलेला आहे। सदाभाऊ खोतांनी अजित पवार यांच्यावरती टीका केली होती। राष्ट्रप आणि राष्ट्रवादीने सदाभाऊ खोत यांना काय सल्ला दिलाय पाहूयात। अजित पवारांशी जुळून घेणं अशक्य आहे, पण त्यांच्या हातात काय, त्यांच्या हातात जुळून घेण्याचंही नाहीये आणि मोडण्याचंही नाहीये। त्यामुळं त्यांच्याकडं भारतीय जनता पक्षाचं धोरण नाहीये। भारतीय जनता पक्षाचं धोरण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि त्यांनी अजित पवारांच्याशी एवढं मिळवून घेतलेलं आहे की ते एका सरकारमध्ये गुण्यागोविंदाने कारभार करतायत। त्यामुळे अशा वक्तव्याला काही अर्थ नाही। हे अजित पवार, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार चालू आहे आणि त्याचे प्लस आणि मायनस पॉइंट हे भारतीय जनता पक्षाला भोगावे लागत आहेत। अनेक आदिवासींसाठीच्या योजना, अनेक विद्यार्थिनींसाठी ज्या विस्थापित घरातली विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी देखील मोफत शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी दादांनी केलेली आहे। त्यामुळे दादा हे प्रस्थापितांचे नेते आहेत, हे कुठेतरी दिशाभूल करणारं वक्तव्य आहे। सदाभाऊ खोत यांच्यासारख्या जाणकार नेत्याने असं वक्तव्य करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। महायुतीतील आमदार किंवा महायुतीतील नेते यांच्याविषयी कुठेतरी लोकांच्या मनामध्ये काहीतरी चुकीच्या भावना तयार होतील, अशा पद्धतीचं वक्तव्य कृपया करून सदाभाऊ खोत यांनी करू नये।